तर यात टाकूया कोबी. तर 50 माणसांची भाजी आहे. बेसिकली मला रेस्टॉरंटसाठी पण भाजी पाहिजे, तुम्ही जवळ जास्त बनवा. मी जस्ट विचारलं की मोदकला ओलं खोबरं वापरू की सुकं खोबरं वापरू. तर जायचं म्हणजे एवढं लेट होतंय ना, त्याला मी मगातून सांगतो निघ. या व्हिडिओत तुम्हाला मी क्लिअरली झोपेत दिसत आहे. सकाळचे 6 वाजले. हॅलो सगळ्यांना. सो आज आहे गणेश चतुर्थी आणि आज आहे आपल्याला खूप कॅटरिंगची ऑर्डर. बेसिकली मला तुम्हाला दाखवायचं होतं की आपण कॅटरिंगची ऑर्डर कशी बनवतो आणि एवढ्या लोकांची ऑर्डर कशी बनवतो. सो आता वाजलेत सकाळचे 6. सो सगळ्यात आधी कधीही आल्यावरती कामाला म्हणजे मेन जेव्हा आपण केटरिंगची ऑर्डर असेल तेव्हा कधीही गॅसच्या तिथे हळदी कुंकू लावायचं. 5 हळदीची बोटं. खूप लोक पानाचा विडा आणि नारळ पण ठेवतात, पण आपण हळदी कुंकू लावतो, त्याला पाया पडतो आणि आपली ऑर्डर चालू करतो. सो माझं असं प्रामाणिक मत आहे की जेव्हा पण आपण असं करतो तेव्हा कधीही जेवण कमी पडत नाही आपण ज्यांना ऑर्डर देतो, कारण का हे मी अनुभवलंय. सो आय डू दिस रिलिजियसली. सो चला सगळ्यात आजची ऑर्डर. आज काय ऑर्डर आहे मी तुम्हाला सांगतो. 10 जणांचं छोलेची भाजी आहे, त्यानंतर बटाट्याची भाजी आहे, वरण भात, गुलाबजाम, चपाती, ही सगळी एक ऑर्डर आहे. आणि एकाची ऑर्डर आहे ती आहे 30 जणांची, काही की 25 ते 30 जणांची. पांढऱ्या वाटाण्याची भाजी आहे आणि कोबीची भाजी आहे. डाळ पण मी रात्री भिजत टाकली आहे, सो इथे ही डाळ भिजत टाकली आहे. ओके. सो ही भाजी आहे. तुम्हाला मी किती प्रमाण घेतले ते नंतर मी सांगतो एक एक करून. सो हे आता सांगतो चला. सो छोले पाव किलो आहेत. सो 10 जणांना पाव किलो इनफ आहेत, खूप आहेत, पण मला इथे हॉटेलला पण पाहिजे जेवण म्हणून मी जास्त छोले टाकलेत, पाव किलो टाकलेत. आणि हे पाऊण किलो आहे. ओके. सो ऑर्डर लिहून ठेवली आहे म्हणजे गडबड होत नाही. सो इथे सगळं चेक करायला बरं पडतं. चेक 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 चेक. ओके. सगळ्यात आधी कुकरला बटाटे लावलेत आणि आता मी लावतो आधी डाळ, कारण का भाज्या एवढ्या लवकर करून 6 वाजता काही अर्थ नाही आहे. सो 10 जणांचा मी बनवते वरण. ह्याच्यामध्ये बटाट्याची भाजी द्यायची राहिली आहे. बटाट्याची भाजी पण आहे, ते आहे इथे वरती 10 जणांना. ओके. आता कापतोय आम्ही कांदा टमॅटो फोडणीसाठी आणि तिथे बटाट्याला 4 शिट्या झाल्या. 4 शिट्यांमध्ये बटाटा होईल. सो बटाटे छान बॉईल झालेले आहेत. आता मी टाकतोय छोलेची भाजी. आधी कुकरमध्येच डायरेक्ट छोले शिजवून नाही घेणार, डायरेक्ट कांदा टमॅटो, छोले मसाला, वाटण हे सगळं टाकून, आलं लसूणची पेस्ट टाकून ह्याच्यात डायरेक्ट शिट्या काढणार, छोले होऊन जातील, म्हणजे गॅस वेस्ट होत नाही. आणि मग इथे बनवणार सफेद वाटाणा. ही डाळ अशी शिजली आहे कारण का पाणी थोडं कमी झालंय, पण पूर्ण शिजली आहे. आता याला स्मॅश करायचं. मी म्हणतोय पीठ. छोलेच्या भाजीला फोडणी टाकली आहे. आता ही एक 4-5 शिट्यांमध्ये होऊन जाईल. सो मी डायरेक्ट फोडणी टाकली आहे आणि मग ती 4-5 शिट्यांमध्ये मस्त शिजते. ऑर्डर असते. सो हे मेदूवडे येतात सगळ्यांसाठी. सो ही बघा छोलेची भाजी एकदम प्रॉपर थिकनेस छान झालेली आहे. लगेच 6 शिट्या काढल्या, पण डायरेक्ट टाकली तर बरं पडतं, गॅस खूप वाजता. छोलेची भाजी पण रेडी आहे आणि ॲट द सेम टाइम वटाण्याची पण भाजी रेडी आहे. दोघांना फोडणी सेम जाते, बेसिक फोडणी जाते. तेल, कढीपत्ता, हिंग सगळ्यामध्ये घालायचं, पचायला चांगलं असतं. कांदा टमॅटो, आलं लसूणची पेस्ट आणि छोलेमध्ये फक्त छोले मसाला टाकलाय. आणि वाटाण्याची उसळ तर नॉर्मलच बनवायची, वाटण वगैरे टाकून. वाटण आणि पाणी. छोलेला मी 6 शिट्या काढल्यात कारण का छोले होते अर्धा किलो. तो 6 शिट्यांमध्ये प्रॉपर शिजलेत. आणि वटाण्यांना तुम्ही 3च शिटी काढा. सो 3 शिट्यांमध्ये प्रॉपर वटाणा शिजतो एकदम मस्त, नाहीतर एकदम त्याचा लगदा होईल. सो छान झालं. आता मी टाकतोय वरणाला फोडणी. सो हे बघ, तो आता बनवतोय मी कोबीची भाजी. बटाट्याची भाजी झाली तर कोबीच्या भाजीमध्ये तेल टाकायचं. तेलामध्ये जिरं, मोहरी, हिंग, उडदाची डाळ आणि मिरच्या आणि कांदा. ही नॉर्मल येल्लो कोबीची भाजी आहे, त्याच्यामध्ये वरतून खोबरं घालणार. सिंपल. आपलं महाराष्ट्रीयन फूड खूप सिंपल आणि रिच आहे. तर यात टाकूया कोबी. तरी 50 माणसांची भाजी आहे. बेसिकली मला रेस्टॉरंटसाठी पण भाजी पाहिजे, तुम्ही जवळ जास्त बनवा आणि ती तशी आळणार.
करून मग जरा बटाट्याची भाजी झाली आहे, ही एक्स्ट्रा आहे थोडीशी, सो ती आम्हाला ठेवली आहे. भाजी, वरण इज रेडी. तर भरपूर चपात्या केल्यात, 50 चपात्या लिस्टनुसार झालेलं आहे. कुठल्या डब्यात राहील? वरण आहे, बटाट्याची भाजी, भात, चपात्या. हा व्हिडिओ पण मी ह्यासाठी काढतो कारण का भांडी कोणाला काय दिले ते माझ्या लक्षात राहतील. या 50 चपात्या, सफेद वाटाण्याची भाजी आणि कोबी हे रेडी आहे. गुलाबजाम आतमध्ये आहेत, चपाती ह्या रेडी आहेत, बटाट्याची भाजी रेडी आहे आणि छोले रेडी आहे. सो हे छोले पण नाही लिहिले, हा छोले पण आहेत, सो रेडी. जेवण बनवणं एवढं कठीण नाही जेवढी रिक्षा मिळणं कठीण आहे. 15 मिनटं झाली आम्ही उभे आहोत, 15 मिनटं. लास्ट रिक्षा मिळालेली आहे आणि हा बघा बाप्पा दिसलाच नाही, पटकन गेली ऑटो. तर जातोय डिलिव्हरी करायची, एक डिलिव्हरी मग दुसरी डिलिव्हरी पाहिजे. हे बघा किती सुंदर डेकोरेशन आहे. मी जस्ट विचारलं की मोदकला ओलं खोबरं वापरू की सुकं खोबरं वापरू, तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मध्ये सांगा. ओलं खोबरं वापरायचं की सुकं खोबरं वापरायचं. सो आजचं सगळ्यात इम्पॉर्टंट काम काय माहिती आहे माझं? मला दाखव चपाती. अरे मला दाखव चपाती बनवणे, चपाती शेकवणे, नॉट बनवणे पण चपाती शेकवणे. मला दाखवतो चपाती माझी कशी होते. जायचं म्हणजे एवढं लेट होतंय ना, त्याला मी मगातून सांगतो निघ, तर म्हणजे एवढं लेट होतं. सो शी इज रेडी, आय एम रेडी आणि आम्ही चाललोय आता आत्याकडे नेरूळला. निघणार होतो आपण, सांग जरा. हे शेंबडी किती वाजता निघणार होतो? 7ला. आणि किती वाजले? 8:30. बाय. एक नंबर. क्रेविंग सॅटिस्फाईड. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, सो मस्त रेडी आहे. मी निघालो आता 12 वाजता आणि पाऊस आहे. तर एकदा गाडीवाला कधीचा उभा होता बिचारा, मला रेंज पण नाहीये, बट थांबलाय तो. चला भेटतो. मम्मीने मस्त झोपा काढल्यात ना ग. गुड मॉर्निंग. आलोय भाजी घ्यायला सकाळी. 20 का कढीपत्ता कोथिंबीर आज ऑर्डर आहे, सो त्याची भाजी घ्यायची. मॉर्निंग सगळ्यांना. सो मी ऑलरेडी मार्केटमध्ये भाजी घ्यायला आलोय. भाजी घेतली आहे, तिथे गंमतच झाली. भेंडीची पिशवी तिने पॅक केलेली गायब झाली डोळ्यांसमोरून. सो आय डोंट नो तिने कुठे दिली, पण कोणी नव्हतं स्टॉलवर. तिचं तिची पिशवी शोधण्यात 15 मिनटं गेली. भेटतो मी जाऊन, पाऊस पडतोय. बटाट्याची भाजी रेडी आहे, पनीर मसाला रेडी आहे. आता अजून घट्ट होईल थोड्या वेळात. आणि ते वालाची आता बनवतोय मसाला पुलाव. आता यामध्ये पाणी टाकणार, जेवढं तांदूळ या डबल पाणी आणि झाकण लावायचं. बरोबर तो म्हणजे खिल्ला होतो, सुट्टा सॉरी. आजची लास्ट गोष्ट. सो केटरिंग ऑर्डर असते तेव्हा एवढी गडबड असते की मी सगळ्या गोष्टी शूट नाही करू शकत, म्हणजे तेवढा वेळच नाही भेटत. सो जेवढं मला दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलाय. सो नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.